मंडळी नमस्कार. कोणतंही काम करताना अडचणी खूप येतात, तशा या व्हिडिओच्या मध्येही तुम्हाला वेगवेगळे आवाज येताना दिसतील. बाजूच्या इमारतीत खूप मोठं हेवी ड्रिलिंगचं काम चाललंय, त्यामुळे तो आवाज येत राहणार आहे. संध्याकाळपर्यंत ते काम थांबणार नाहीये, त्यामुळं त्या कामासाठी आपलं काम थांबवता येणार नाही. म्हणूनच त्या आवाजासहित तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माफ कराल, कारण काही मध्ये आलं की ते थोड्याशा चुका सांगण्याची पद्धत खूप आपल्याकडे आहे, म्हणून मी हे आधीच कबूल करून ठेवतो. आपल्याकडं सगळ्या गोष्टी धर्मग्रंथात असतात असं मानलं जातं, पण सगळंच धर्मग्रंथात नसतं काही. मुळात हे या पुस्तकात लिहिलंय म्हणून ते आमच्या धर्मात असतं आणि ते आम्ही मान्य केलं पाहिजे, अशी जी वृत्ती वाढली आहे ना, तीच मुळात घातक ठरते. कोणी गीतेत सांगितलंय, कुणी वेदात सांगितलंय, पुराणात सांगितलंय, उपनिषदात सांगितलंय, कुणी कुराणमध्ये सांगितलंय, कुणी हदीसमध्ये सांगितलंय, कुणी बायबलमध्ये सांगितलंय, कुणी जिनवानीत सांगितलंय की अजून कुठे सांगितलंय, म्हणून काही गोष्टी पाळत राहतात. हा पोथीवाद आमच्याकडे इतका बोकाळलाय की त्याच्या पलीकडे विचार करण्याची वृत्तीच आमच्याकडे नाही आहे. पण सगळंच कुठे धर्मग्रंथामध्ये असतं असा प्रश्न विचारावा वाटतो. अगदी साध्या साध्या गोष्टी, काय प्यावं किंवा काय पिऊ नये याबाबत धर्म आपल्या ग्रंथातून मार्गदर्शन करतो. दारू पिऊ नये कारण दारू वाईट आहे असं काही धर्मांनी सांगून ठेवलं, तर काही धर्मात दारू वाईट नाहीये. अर्थात तिथली लोकलची गरज म्हणून कदाचित त्याला वाईट म्हटलेलं नसावं. पण चहा हे पेय चांगलं की वाईट हे धर्मग्रंथात कुठं लिहिलंय? त्यामुळं धर्मग्रंथात नसलेली गोष्ट जी नाहीच आहे चहा पिणं, मग तरीही आपण चहा पितो असं का? कॉफी, चहा हे अलीकडच्या काळातले पेय धर्मग्रंथात असणं शक्यच नाही. ते नाहीत म्हणून त्याला आपण वर्ज्य करतो का? तसं ज्या कल्पना धर्मग्रंथाच्या मांडणीच्या वेळी होत्या त्या धर्मग्रंथात आल्या आणि नंतर ज्या आल्या त्या धर्मग्रंथाचा विषयच येत नाही. त्याच्यामुळं त्याला मानून त्याला प्रमाण मानून ते पाळत राहण्याची वृत्ती आपण जरा सोडली पाहिजे. कर्नाटकातल्या हिजाब या विषयावर असंच काहीसं होत आहे. हिजाब धर्मग्रंथात आहे आणि त्याचं पालन झालं पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे. आता मला काही गोष्टी आपल्या समोर मांडायच्या आहेत आणि त्या मांडताना हे असं असतानाही आपण तिथे कधी भाष्य केलं नाही, मात्र अन्य ठिकाणी भाष्य का करतो हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. चला, मी तुम्हाला काही गद्दाफीच्या फोटो दाखवतोय. गद्दाफी तुम्हाला माहित आहे, एक हुकुमशहा गद्दाफी. त्याच्या भोवती अंगरक्षकांचं कड सतत असायचं. म्हणजे त्या हुकुमशहा तो वावरायचाच मुळात सैनिकांच्या पोशाखामध्ये, सैन्य प्रमुखाच्या पोशाखामध्ये, आणि त्याच्या भोवती सुरक्षेचं इतकं मोठं कडं होतं की त्याच्या खास अंगरक्षकांच्या मध्ये महिलांचा समावेश होता. मी तुम्हाला सांगून ठेवतो, या महिला मुस्लिम धर्मियांच्या होत्या. या गद्दाफीच्या आजूबाजूला दिसणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकांच्या मी काही तुम्हाला छायाचित्र दाखवतोय. बघा, दोन्ही छायाचित्रात तुम्हाला दिसेल की यातली एकही महिला ही बुरख्यात नाही आहे, ती सैनिकी पोशाखात आहे. सैनिकी पोशाख हे तिच्या प्रोफेशनची गरज आहे आणि त्यातूनच ती सैनिकी पोशाखामध्ये आहे. एक मुस्लिम शासक देखील आपल्या महिलांना सैनिकी पोशाखात वावरायला लावतो आणि त्याला तो बुरखा किंवा हिजाब आवश्यक समजत नाही. तिथे आपण बुरख्याची सक्ती, बुरख्याची आवश्यकता हा विषय मानला नाही. सैनिकांच्या मध्ये गेल्यावरती तिथला गणवेश महत्वाचा असतो आणि तोच घातला पाहिजे. हा नियम जसा तिथे लागू पडतो ना, तसा शाळांच्या मध्ये देखील गणवेशच असला पाहिजे, हे देखील आपण स्वीकारलं पाहिजे. जशा गद्दाफीच्या सैनिकांना आपण माफ करतो, वेगळं समजतो, त्यांना कंपल्सरी करत नाही, तसं इथे देखील समजलं गेलं पाहिजे. अजून एक मुस्लिम शासक होता, सद्दाम हुसेन, ज्याला अमेरिकेनं संपवलं. ज्या सद्दाम हुसेनला जवळपास सगळ्याच मुस्लिम राष्ट्रांनी आपला जवळचा मानलं. या सद्दाम हुसेनच्या परिवाराची काही छायाचित्र मी तुम्हाला आता दाखवतोय. ज्यानं इस्लामच्या आधारावर शासन केलं, ज्याच्यावरती इस्लामच्या शासकांचं प्रेम होतं, अनेक देशांचं प्रेम होतं, त्या सद्दाम हुसेनच्या परिवारातील एकही व्यक्ती तुम्हाला या हिजाब किंवा बुरख्यासोबत दिसणार नाही. दोन्ही छायाचित्र जरा नीट बघून घ्या. या छायाचित्रात सद्दाम हुसेनच्या परिवारातील एकही व्यक्ती तुम्हाला हिजाब किंवा बुरख्यामध्ये दिसत नाही. तिथे मान्य आहे का? सौदी अरेबियात जरा बघूया आपण.
सौदी अरेबिया हा मुस्लिम कुराणावर चालणारा, मुस्लिम कायद्यांवर चालणारा, शरीयतच्या आधारावर चालणारा देश. या शरीयतच्या आधारावर चालणाऱ्या देशाच्या युवराजाला आणि युवराज्ञीला मी तुम्हाला दाखवतो. त्याची काय चित्र आपल्याकडे. आता ही तर अगदीच पाश्चात्य पोशाखात ही युवराज्ञी आपल्याला दिसते. ती ही हिजाब घालताना दिसत नाहीये, ती बुरख्यात दिसत नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सौदी अरेबियाच्या युवराज्ञीला युवराज्ञी म्हणून हिजाब किंवा बुरख्यापासून मुक्तता आहे, स्वातंत्र्य आहे. आता या हिजाब आणि बुरख्यापासून सौदी अरेबियाच्या युवराज्ञीला स्वातंत्र्य मिळतं, सद्दाम हुसेनच्या परिवाराला स्वातंत्र्य मिळतं, गद्दाफीच्या परिवाराला स्वातंत्र्य मिळतं. हे स्वातंत्र्य जेव्हा ही सगळीच माणसं विदेशातील उपभोगत असतात तेव्हा आपल्या देशामध्ये मात्र आपण कंपल्शन समजत असतो. सगळ्याच गोष्टी समजतील असं नाही. या उदाहरणावर तुम्हाला काही जवळची उदाहरणं द्यायला पाहिजेत. म्हणजे सौदी अरेबिया, इराक वगैरे ही उदाहरणं जरा लांबची झाली. जरा मी जवळचं उदाहरण तुम्हाला देतो. या देशापासून वेगळा झालेला पाकिस्तान हा पक्ष, यातल्या काही मुस्लिमांना, मी सरसकट म्हणत नाहीये, काही मुस्लिमांना पाकिस्तानविषयी निरातिशय प्रेम आहे. तो आपला देश आहे असं त्यांना वाटत असतं. या त्यांच्या आपल्या देशाविषयीच्या भावनेला मी कायम ठेवून त्यांना काही फोटो दाखवतो. हा मोहम्मद अली जिनाचा फोटो आहे आणि हा फोटो आहे AIMSFचा, म्हणजे AIMSFचा, ऑल इंडिया मुस्लिम स्टुडंट फेडरेशनच्या हा त्या कार्यकर्त्यांचा, विद्यार्थी सदस्यांचा हा फोटो आहे, विद्यार्थिनी सदस्यांचा हा फोटो आहे. मध्यंतरी जिना बसलेत, मध्यभागी जिना बसलेत आणि जिनांच्या आजूबाजूला सगळ्या मुस्लिम विद्यार्थिनी आहेत. या एकाच गणवेशात दिसत आहेत आणि या गणवेशात तुम्हाला हिजाब किंवा बुरखा अजिबात दिसत नाही. या त्यांच्या संघटनेला मुस्लिम वुमन गार्ड असं देखील नाव होतं. या मुस्लिम वुमन गार्ड सोबत जेव्हा जिना बसलेले होते तेव्हा एकीलाही हिजाब घालावा वाटला नाही अथवा बुरखा घालावा वाटला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की बुरखा हा जिनांच्यासाठी सुद्धा कंपल्सरी गोष्ट नव्हती. कुठून तरी कुठला तरी एखादा संदर्भ आणायचा आणि तो कंपल्सरी आहे असं सांगायचं. मुळात हे तर्काच्या पलीकडचं आहे. माझ्या मुस्लिम बांधवांना विनंती आहे, मी तुमच्या धर्माच्या भावनेच्या विरोधामध्ये नाही आहे, पण पहिले किताब बाद में हिजाब हे असतं तर ठीक होतं, पण पहिले हिजाब बाद में किताब हे वाक्य खटकणार आहे. अहो, ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया ही कोणत्याही धर्माच्या पलीकडची असते, धर्मांच्या भावनांच्या पलीकडची असते. ज्ञान हा मूलाधार आहे. धर्म सुद्धा धारयती इति धर्म हा शब्द आहे. जो आपण धारण करतो, जी जगण्याची पद्धत आहे त्याला आपण धर्म म्हणतो आणि या धर्मानुसारच वागलं पाहिजे याची काळजी सुद्धा आपण घेत असतो. आणि धर्मानुसार वागण्यासाठी ज्ञानाची गरज असते. हे ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या धर्माच्या परंपरा आम्ही मानतो अशा स्वरूपाची गोष्ट करून त्याला हिजाबला समर्थन देणं ही गोष्टच मुळात समर्थनीय होऊ शकत नाही. मी तर उदाहरणं तुम्हाला दिली, मुस्लिम देशातली उदाहरणं दिलीत, भारत देशातली उदाहरणं दिलीत, पाकिस्तानातली उदाहरणं दिलीत. तिथे कधी हिजाबचा मुद्दा आला नाही आणि आपण मात्र विद्यार्थिनींना हिजाब सक्तीचा करून त्याचा खप वाढवू लागलो. अहो, ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या गोष्टी आणू नयेत एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. सगळ्याच गोष्टी धर्मग्रंथात नसतात आणि सगळ्याच गोष्टी धर्मग्रंथाप्रमाणे वागायच्या नसतात. कारण धर्मग्रंथांच्या निर्मितीचा काळ, मग ती हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, बौद्ध कोणताही असो, या सगळ्या धर्मग्रंथांच्या निर्मितीचा काळ हा हजारो वर्षापूर्वींचा आहे. आणि या हजारो वर्षापूर्वी जी जीवन पद्धती होती, जी संस्कृती होती, जी उपलब्ध संसाधने होती, त्याच्या वापरासंबंधीचे ते निकष होते. चहाचं उदाहरण मी तुम्हाला दिलंय. मंदिरावर, मशिदीवर लावला जाणारा लाऊडस्पीकर हा त्या काळात नव्हताच. त्यामुळं लाऊडस्पीकर लावावा की न लावावा याबाबतचे नियम कुठल्याच धर्मग्रंथात नाहीत. ना ते कुराणमध्ये आहेत, ना ते हदीसमध्ये आहेत, ना ते गीतेमध्ये आहेत, ना ते वेदामध्ये आहेत. तरीही मंदिरावर आणि मशिदीवर भोंगे लागलेले असतातच. आपण जसे भोंगे धर्मग्रंथात नसताना लावतो, कारण सांगतो की त्यावेळेला धर्मग्रंथात भोंगे हा शब्द यायला तेवढे सुधारणा झालेलीच नव्हती. अहो, मंदिरं मशिद सिमेंट कॉन्क्रीटची बांधावी असं तरी कुठे धर्मग्रंथात लिहिलेलं होतं.
पानांची, फुलांची किंवा काशी जरी आरास करून किंवा दगडावर दगड रचून मंदिरं किंवा मशिदं बांधली जायच्या. कारण त्यावेळेला तीच संसाधनं होती. सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभा करून मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा बांधावा असं धर्मग्रंथात दिलेलं नाही आहे, तरीही आपण बांधतोच आहोत. म्हणून धर्मग्रंथांच्या सूचनांचं उल्लंघन करतो आहोत का? अजिबात नाही. असं जर असेल तर धर्मग्रंथात आहे म्हणून ते तशाच तसं पाळायचं किंवा नाही म्हणून करायचं नाही, या वृत्ती आपण सोडून दिल्या पाहिजेत. हिजाबच्या बाबतीतही तसंच आहे. हिजाब ही कंपल्सरी गोष्ट नाही आहे. हिजाब ही अशी गोष्ट आहे की जिथे आवश्यकता पडेल तिथे असावं, पण जिथे आवश्यकता नाही आहे, जिथे गरज आहे हिजाब काढून टाकण्याची, तिथेही काढून टाकलेला असावं. त्यामुळे मुसलमानांनी उगाच या विषयामध्ये त्रागा करत हा धर्मावरचं आक्रमण असं समजण्याचं काहीही कारण नाही. नमस्कार.